नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी सहकार या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहकार विषयाचं शेवटचं प्रकरण नंबर 10वे प्रकरण आज अभ्यासणार आहोत. या प्रकरणाचं नाव आहे सहकार क्षेत्रापुढील आव्हाने. सहकार क्षेत्रापुढील आव्हाने, चॅलेंज बिफोर कोऑपरेटिव्ह सेक्टर. या सहकार विषयाच्या 12वीच्या पुस्तकातील तुमचं हे शेवटचं प्रकरण आहे. शेवटच्या प्रकरणाचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. तर सहकार क्षेत्रापुढे जे विविध आव्हाने आलेली आहेत, आर्थिक क्षेत्रामधले, जागतिक क्षेत्रामधले, त्या आव्हानांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. या प्रकरणामध्ये साधारणतः तुम्हाला प्रस्तावना दिलेली आहे, सहकार क्षेत्रापुढील आव्हाने दिलेली आहेत, सहकार क्षेत्रापुढील आव्हानांवर उपाय दिलेले आहेत आणि संज्ञा, सारांश आणि स्वाध्याय दिलेला आहे. तर अशा पद्धतीने 3 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत. तर चला आपण थोडक्यात या प्रकरणाची प्रस्तावना काय आहे ते थोडक्यात पाहू. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या तत्त्वांना आर्थिक व्यवस्थेत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. जेव्हा आपण शिकतो तेव्हा बऱ्याच वेळा मी सांगितलं तुम्हाला की भारत सरकारने किंवा भारतामध्ये जागतिकीकरणाचा स्वीकार करण्यात आलेला आहे. 1991मध्ये भारतानं आर्थिक बदलाचं धोरण स्वीकारलं आणि त्यानुसार जागतिकीकरणाचं तत्त्व स्वीकारलं. जागतिकीकरणामध्ये 3 महत्त्वाचे धोरणं असतात. एक उदारीकरणाचं धोरण असते, दुसरं खाजगीकरणाचं धोरण असते आणि तिसरं जागतिकीकरणाचं धोरण असते. या तिन्ही धोरणांमुळे अर्थव्यवस्थेमुळे आमूलाग्र बदल घडून आले 1991 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये. आणि हे जे बदल झाले, या बदलाचा सहकार क्षेत्रावर सुद्धा अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम झालेला आहे. तो काय झालेला आहे ते आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. तर थोडक्यात हे जे जागतिक अर्थव्यवस्था आहे, या अर्थव्यवस्थेमुळे सरकारने अर्थव्यवस्थेत जास्त हस्तक्षेप करू नये अशी समज आहे किंवा हस्तक्षेप करू नये असा अर्थ त्याचा लावला जातो. बाजार यंत्रणेनुसार अर्थव्यवस्था चालविली जावी अशी उद्योगांचं किंवा उद्योगकर्त्यांचं म्हणणं असते. बाजार यंत्रणा किंवा किंमत यंत्रणा अर्थव्यवस्थेतील सर्व प्रकारच्या समस्या सोडवू शकते. या विचारातून बहुतेक देशांमध्ये जागतिकीकरणाचे तत्त्व स्वीकारण्यात आलेले आहे. जगातले जे काही सर्व प्रगत विकसनशील देश आहेत, या सर्व देशांनी जागतिकीकरणाची अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. आणि या अर्थव्यवस्थेमध्ये मुख्यतः धोरण काय असते? किंमत यंत्रणा किंवा जी बाजार यंत्रणा असते, मार्केटमधील परिस्थिती असते, ती सर्व समस्या सोडवू शकते असा विचार या जागतिकीकरणामध्ये मांडला गेलेला आहे. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही जगातील इतर देशांशी जोडली गेलेली आहे. या जागतिकीकरणाची ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमुळे आपला देश दुसऱ्या देशाशी, दुसरे देश तिसऱ्या देशाशी, तिसरा देश आपल्या देशाशी, अशा कोणत्या ना कोणत्या देशाशी आपले संबंध प्रस्थापित होतात आर्थिक व्यवहाराकरता. आणि या सर्व प्रक्रियेतून औद्योगिक क्रांती, वाहतूक, दळणवळणाच्या क्षेत्रात झालेले क्रांतिकारक बदल, माहिती व तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीचे राहणीमानात आणि जीवनमानात बदल होतो. कारण जागतिकीकरणामुळे काय झालं, इतर देशामधील माहिती भारतात येऊ लागली, इतर देशामधील टेक्नॉलॉजी भारतात येऊ लागली, भारतातला माल, भारतातली टेक्नॉलॉजी परदेशात जाऊ लागली. त्यामुळे आपल्याला परदेशातील लोकांना जे सोयीसुविधा असतात त्या आपल्या लोकांना मिळतात. वाहतुकीची सोयीसाधने असतील, दळणवळणाची असतील किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची असतील. कारण टी व्हीमुळे आपल्याला कोणती गोष्ट ताबडतोब समजते. तर ह्या जागतिकीकरणाचाच एक परिणाम आहे. आणि या परिणामामुळे, जागतिकीकरणामुळे मनुष्याच्या जीवनमानामध्ये किंवा राहणीमानामध्ये बदल झालेला आहे. नागरिकांच्या गरजा ह्या नेहमी बदलत असतात आणि अशा बदललेल्या गरजा भागविण्यासाठी किंवा आपल्या भारतात देशाची लोकसंख्या ही प्रत्येक वेळेस वाढूनच राहिली. तर या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या देशांबरोबर व्यवहार करणे आवश्यक असते. कारण स्वतः आपल्या देशामध्ये कितीही आपण उत्पादन केलं तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येला भागविल, त्यांच्या गरजा भागतील असे काही भारताची अजून प्रगती झालेली नाही. म्हणून इतर देशांसोबतसुद्धा व्यवहार करावे लागतात. आणि सरकारने स्वीकारलेल्या या जागतिकीकरणाच्या धोरणाचे अर्थव्यवस्थेवर विविध परिणाम झालेले आहे. भारत सरकारने जे जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारलेलं आहे, या जागतिकीकरणाच्या धोरणाचे बरेचसे चांगले वाईट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा झालेले आहेत. आणि यापासून मग सहकार क्षेत्रसुद्धा अपवाद राहू शकलेलं नाही. जागतिक अर्थव्यवस्थेमुळे जगातील प्रगत
आणि अप्रगत देश यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होते आणि या स्पर्धेचे काही चांगले आणि वाईटसुद्धा परिणाम असतात आणि याचा फायदा जास्तीत जास्त प्रगत देशालाच होतो. अप्रगत राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेवर काही प्रतिकूल परिणामसुद्धा होत असतात. जागतिक अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर देशातील सहकारी चळवळीवर सुद्धा अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम झाले. भारत देशातील सहकारी चळवळीवर भविष्यात सहकारी चळवळीला स्वबळावर जर आपला स्वतःचा विकास करायचा असेल तर खाजगी क्षेत्राशी स्पर्धासुद्धा करावी लागेल. कारण परदेशातील मोठमोठ्या कंपन्या भारतात येऊन राहिल्या आणि त्यांच्याशी स्पर्धा केली नाही तर भारतातील सहकारी चळवळी नामशेष होईल. म्हणून यांच्याशी स्पर्धासुद्धा त्यांना करावी लागेल. त्यासाठी सहकार क्षेत्राला कार्यक्षमता, स्पर्धाक्षमता वाढवून जागतिकीकरणाचे आव्हान स्वीकारावे लागेल आणि सहकार क्षेत्रासमोर अनेक समस्या आणि आव्हाने निर्माण झालेली आहेत. तर अशा पद्धतीने या प्रस्तावनेत थोडक्यात आपल्याला सांगितलं की जागतिकीकरणामुळे कोणती परिस्थिती निर्माण होते आणि जागतिकीकरणाचे काही चांगले परिणामसुद्धा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतात आणि वाईट परिणामसुद्धा होतात. कारण जागतिकीकरणामुळे औद्योगिक क्रांती घडून येते आणि औद्योगिक क्रांतीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. नवीन बाजारपेठा शोधाव्या लागतात. आपल्या देशातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर देशांबरोबर करार करावे लागतात. तर यामध्ये काही नुकसान काही फायदा असतोच. तर या नुकसान फायद्याला सहकार क्षेत्रसुद्धा दूर राहिले नाही. सहकार क्षेत्रावर सुद्धा याचे चांगले वाईट परिणाम झालेले आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये दिलेल्या या प्रकरणामध्ये सहकार क्षेत्रापुढील आव्हाने, आपल्या भारतातील जी सहकार चळवळ आहे किंवा सहकारी क्षेत्र आहे या समोर काय आव्हाने आहेत या पॅराग्राफमध्ये त्याची माहिती दिलेली आहे. वाहतूक, दळणवळण व उत्पादन पद्धतीमध्ये झालेली प्रगती तसेच माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये झालेला क्रांतिकारक बदलामुळे प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी संलग्न करणे गरजेचे झालेले आहे. कारण आता आपल्याला कुठं जाता येते. बरेच वाहतुकीची आणि दळणवळणाची साधने आहेत. हवाई साधने आहेत किंवा जलवाहतुकीची साधने आहेत किंवा ट्रेन आहेत. असे अनेक साधने आणि उत्पादनाच्या पद्धतीसुद्धा वाढलेल्या आहे. एकाच प्रकारचं उत्पादन आपल्याला अनेक पद्धतीनं घेता येतो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून या क्रांतिकारक बदलामुळे प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडल्या गेलेली आहे. जसं इंटरनेटच्या माध्यमातून आपण कोणीही देशातली काय घडत आहे किंवा काही माहिती आदानप्रदान करायची असेल तर ताबडतोब आपण करू शकतो. तर आपल्या देशातसुद्धा जुलै 1991मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नवीन आर्थिक धोरण अंगीकार करण्याचा किंवा स्वीकार करण्याचे त्यावेळेस जाहीर केलं. हे ते तुम्हाला वेळोवेळी सांगितलेलंच आहे की भारत सरकारने 1991मध्ये नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला. पूर्वी भारताचं आर्थिक धोरण हे फक्त स्वदेशीच्या याच्यात होतं की भारतामधीलच उत्पादनांना त्यावेळेस परमिशन होती. बाहेर जर आपल्याला निर्यात करायची असेल किंवा बाहेरून काही आयात करायची असेल तर यावर बरीचशी बंधनं होती. पूर्वी येण्या जाण्यावर बंधने होती, उत्पादन घटकांवर बंधने होती. अशी ते बदल करण्यामध्ये त्यावेळेचे मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना नवीन आर्थिक धोरण स्वीकारताना त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यानुसार उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण या प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला. नवीन आर्थिक धोरणामध्ये 3 प्रमुख बाबी स्वीकारण्यात आल्या. एक उदारीकरणाची गोष्ट आहे, दुसरं खाजगीकरण आहे आणि तिसरं जागतिकीकरण आहे. तर सरकारचा हे अर्थशास्त्रामध्ये डिटेल तुम्हाला शिकायला मिळेल. उदारीकरण म्हणजे काय, खाजगीकरण म्हणजे काय, जागतिकीकरण म्हणजे काय. तर सरकारचा अर्थव्यवस्थेवरील हस्तक्षेप कमी करणे, खाजगी व्यक्ती व संस्थांचा सहभाग वाढविणे व दुसऱ्या देशातील वस्तू, सेवा, भांडवल, तंत्रज्ञान, श्रम यांच्यासाठी आपली अर्थव्यवस्था मुक्त करण्याच्या प्रक्रियेतून यामधून स्पर्धेची परिस्थिती निर्माण झाली. या स्पर्धेचा उत्पादक, ग्राहक, कामगार, गुंतवणूकदार या सर्वांना फायदा झाला. परंतु ही स्पर्धा 2 असमान प्रतिस्पर्ध्यांमध्ये निर्माण झाली. विकसित देश व प्रगत व्यक्ती यांना या स्पर्धेचा फायदा झाला व अप्रगत व अकार्यक्षम व्यक्ती आणि संस्था यांच्यावर अशा स्पर्धेचे प्रतिकूल परिणाम झाले. अर्थव्यवस्थेवरील बदलामुळे सहकार क्षेत्र किंवा सहकार चळवळीपुढील खालील वेगवेगळी आव्हाने निर्माण झाली. ती आव्हाने पेलण्याची कुवत सहकारी संस्थांमध्ये असली पाहिजेत. म्हणजे जे सहकार क्षेत्रापुढे आव्हान निर्माण झालं, कशामुळे आव्हान निर्माण झालं? 1991मध्ये भारत सरकारनं नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला आणि या नवीन आर्थिक धोरणामुळे काय झालं? परदेशातील बरेचसे उद्योगधंदे भारतात येऊ लागले, सहकारी चळवळीला स्पर्धा करू लागले आणि त्या दृष्टीने इतर दुसऱ्या देशातील वस्तू, सेवा, भांडवल, तंत्रज्ञान, श्रम भारतात येऊन स्वस्तात सेवा देऊ लागले. त्यामुळे सहकारी चळवळ धोक्यात येऊ लागली.
तर सहकारी चळवळीवर सुद्धा याचा काय परिणाम झाला किंवा काय आव्हाने आहेत, ती आव्हाने तुम्हाला या प्रकरणात अभ्यासायची आहेत. पहा, पहिलं आव्हान आहे भांडवल उभारणी. सहकार क्षेत्रामुळे सर्वात महत्त्वाचं पहिलं आव्हान निर्माण झालेलं आहे या जागतिकीकरणाच्या परिस्थितीमुळे, की सहकारी संस्थांची स्थापना मर्यादित साधनसामग्री असणाऱ्या व्यक्तींकडून केली जाते. कारण आपण पाहतो की सहकारी संस्था शक्यतो ग्रामीण भागामध्ये अल्प उत्पन्न गटातील लोकांकडून स्थापन केल्या जातात. त्यांच्याजवळ भांडवलाची कमतरता असते, पैशाची. त्यामुळे सभासद हे फार मोठ्या प्रमाणात संस्थेला भांडवल पुरवठा करू शकत नाही. तसेच सहकारी संस्थातील गैरव्यवहार व अकार्यक्षमतेमुळे सहकारी संस्थांची विश्वासार्हता कमी झालेली दिसून येते. त्यामुळे भांडवलात वाढ घडवून आणणे अवघड झाले आहे. संघटन प्रकारामध्ये व्यावसायिक हेतू व नफा मिळविण्याचे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे भागधारकांकडून सहजतेने मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी केली जाते. परंतु सहकारी संस्थांना आवश्यक तेवढ्या प्रमाणात भांडवल उभारणी करण्याचे आव्हान निर्माण झालेले आहे. कारण जागतिकीकरणामुळे बऱ्याचशा कंपन्या किंवा बरेचसे उद्योग परदेशातील किंवा देशातील ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या सहकारी संस्थेला स्पर्धा करून राहिल्या. कारण कंपन्यांचं भागभांडवल जास्त असते, त्या तुलनेत सहकारी संस्थेचं भागभांडवल कमी पडते. म्हणून त्यांच्याशी जर स्पर्धा करायची असेल तर भांडवल उभारणीचं मोठं आव्हान सहकारी संस्थेमुळे उभं राहिलेलं आहे. कारण सहकारी संस्थेजवळ भांडवलच नसलं, पैसाच नसला तर ती आपला विकास करू शकणार नाही आणि आपलं उत्पादनाचं किंवा व्यवसाय करण्याचं काम ते करू शकणार नाही. म्हणून पहिलं आव्हान दिलेलं आहे भांडवलाची उभारणी. शेअर्स कॅपिटल इश्यू म्हणजे आपण त्याला, की आपले शेअर्स विकायला काढले पाहिजेत आणि जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करून आपले शेअर्स खरेदी करायला त्यांना भाग पाडलं पाहिजे. अशा पद्धतीनं भांडवल उभारणी हे आव्हान सहकारी संस्थेमुळे उभं राहिलेलं आहे. दुसरं आव्हान आहे वाढता उत्पादन खर्च. सहकारी संस्थांसमोर किंवा सहकार क्षेत्रासमोर एक महत्त्वाचं आव्हान निर्माण झालेलं आहे की उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढून राहिला. कारण सहकारी संस्था जे उत्पादनाचा तंत्र वापरतात ते परंपरागत असते, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेले तेच यंत्र असतात, तेच प्रक्रिया असते. श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला जातो आणि श्रमप्रधान उत्पादन तंत्र उत्पादनासाठी आधुनिक यंत्रसामुग्री व भांडवली साधनांचा वापर करण्याऐवजी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा वापर करणे. श्रमप्रधान तंत्र म्हणजे काय? मनुष्यांनी हाताने काम करणे. आणि यंत्रप्रधान काय असते? यंत्राद्वारे काम करणे. तर सहकारी संस्थेमध्ये शक्यतो श्रमप्रधान तंत्राचा वापर केला जातो. त्यामुळे संस्थेच्या उत्पादनाचे प्रमाण कमी असते. कारण मनुष्याद्वारे होणारं उत्पादन आणि यंत्राद्वारे होणारं उत्पादन यामध्ये बऱ्याचसा फरक पडतो. त्यामुळे उत्पादनाचा खर्चसुद्धा वाढतो आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे सहकार क्षेत्रासमोर एक आव्हान निर्माण झालेलं आहे. कारण उत्पादन खर्च जर वाढला तर वस्तूची किंमत वाढेल आणि वस्तूची किंमत वाढली तर बाहेर बाजारपेठेमध्ये विकताना आपल्याला स्पर्धा करताना एक कठीण प्रसंग निर्माण होईल. कारण आपल्याच तोडीची वस्तू किंवा आपल्या वस्तूसारखीच वस्तू बाहेर यंत्राच्या सहाय्यानं तयार करून आली असेल मोठमोठ्या कंपन्यांमधून तर ती स्वस्त मिळेल ग्राहकांना आणि सहकारी संस्थेमार्फत तयार झालेली वस्तू महाग पडेल उत्पादन खर्च वाढल्यामुळे. तर त्या कमी करण्याचं एक आव्हान वाढता उत्पादन खर्च हे सहकारी संस्थेमुळे निर्माण झालेलं आहे. तिसरं आव्हान निर्माण झालेलं आहे बाजारपेठेचा विस्तार. मोठमोठे उद्योग किंवा कंपन्या प्रचंड प्रमाणात वस्तूचे उत्पादन करतात. मोठ्या प्रमाणावर होलसेल प्रमाणावर ते उत्पादन करतात आणि उत्पादनात विविधता असते. वेगवेगळे प्रकार असतात, वेगवेगळ्या डिझाईन असतात. तर आणि जाहिरातीवर सुद्धा ते मोठ्या प्रमाणावर खर्च करतात. त्यामुळे त्यांच्या बाजारपेठांचा विस्तार होतो. परंतु सहकारी संस्थेजवळ भांडवलाची कमतरता असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू शकत नाही. थोड्या प्रमाणातच ते कच्चा माल खरेदी करतात आणि तेवढंच पाहिजे तेवढं उत्पादन करतात. जाहिरात द्यायलासुद्धा त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा नसतो. म्हणून ते जागतिक स्पर्धेमध्ये उतरू शकत नाही. प्रायव्हेट कंपन्यांमध्ये किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांशी ती स्पर्धा करू शकत नाही. आणि सहकारी संस्थांना जागतिकीकरणाशी लढा देण्यासाठी बाजारभिमुख तत्त्वाचा अवलंब व बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरण्याची क्षमता सहकारी संस्थांना निर्माण करावी लागेल. आणि बाजारपेठांचे संशोधन करावे लागेल की आपला माल कुठं विकला जाईल लवकरात लवकर. मात्र तसे न होता बाजारपेठेचा विस्तार करणे तर दूरच राहिले आणि सहकारी संस्थांना स्थानिक बाजारपेठ टिकून ठेवणेसुद्धा कठीण होत चालले आहे. अशा पद्धतीनं हे एक आव्हान भारतातील सहकार क्षेत्रापुढे उभं राहिलेलं आहे की आपली बाजारपेठ ह्या सहकारी संस्था टिकून ठेवू शकलेल्या
नाही. त्यांच्या बाजारपेठा आता बहुराष्ट्रीय कंपन्या ताब्यात घेत आहेत, कारण यांचा उत्पादन खर्च जास्त असतो, वस्तू महाग असतात आणि त्या अट्रॅक्टिव्हसुद्धा नसतात. त्यामुळे बाजारपेठेचा विस्तार करण्याचं एक आव्हान या सहकार क्षेत्रापुढे उभं राखलेलं आहे. चौथं आव्हान आहे कमी व बंद होत असलेल्या शासकीय अनुदान व मदत. कारण भारतातली सहकार क्षेत्र किंवा सहकारी संस्था ह्या शासकीय अनुदानावर अवलंबून असतात जास्तीत जास्त. सरकारकडून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत केली जात असे पूर्वी. जसं सहकारी संस्थांचे जर भाग व्यक्तींनी खरेदी केली नाही तर सरकार खरेदी करत असे. त्यांच्या कर्जरोख्यांची हमी सरकार घेत असे. सहकारी संस्थांना कर किंवा टॅक्स भरण्यामध्ये सवलत असे, अनुदान देत असे सरकार. परंतु जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे सरकारकडून हे सर्व आता हळूहळू कपात करण्यात आले आहे किंवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सहकारी संस्थांना सरकारच्या मदतीवर अवलंबून असणारी सहकारी संस्था आता पोरकी झालेली आहे. त्यामुळे सहकारी सहाय्याशिवाय विकास साधण्याची कुवत सहकार क्षेत्राला निर्माण करावी लागेल. कारण सरकारने सहकारी क्षेत्राला मदत देणे आता हळूहळू बंद केलेलं आहे. कारण सरकारपाशीसुद्धा पैसा नाही. सरकारलासुद्धा आपल्या गरजा भागविण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. तर सहकारी संस्थांना सरकार कर्ज देऊ शकत नाही, अनुदान देऊ शकत नाही, मदत देऊ शकत नाही. त्यामुळे सहकारी संस्थांना जर विकास करायचा असेल तर स्वतःच्या कुवतीवर त्यांना विकास करावा लागेल. सरकारच्या मदतीवर त्यांना अवलंबून राहू लागलं नाही पाहिजे. ही एक आव्हान त्यांच्यापुढे निर्माण झालेलं आहे. पाचवं आव्हान दिलेलं आहे गुणात्मक विकासाकडे लक्ष. सहकारी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये शासनाने दिलेले प्रोत्साहन म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने त्यावेळेस सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं होतं की गोरगरीब लोक सभासद असतात, त्यांचा फायदा झाला पाहिजे. म्हणून सरकार काय करत असे, जास्तीत जास्त सहकारी संस्था किंवा नेतृत्व सहकार क्षेत्रातील नेतृत्वाने केलेल्या निस्वार्थी प्रयत्नांमुळे सहकारी चळवळींचा संख्यात्मक विस्तार झाला. बऱ्याच प्रमाणात सहकारी संस्था स्वातंत्र्य काळामध्ये भारतात निर्माण झाल्या, परंतु त्यांचा गुणात्मक विकास दुर्लक्षितच राहिला. जे गुण त्यांच्यामध्ये उतरायला पाहिजे होते ते गुण उतरले नाहीत. मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आणि अशा परिस्थितीत सहकार क्षेत्राचा गुणात्मक विकास घडवून आणण्याचे आव्हान निर्माण झालेले आहे. म्हणजे जास्त सहकारी संस्था स्थापन करण्यापेक्षा कमी सहकारी संस्था परंतु त्या चांगल्या दर्जाच्या निर्माण झाल्या पाहिजेत, असं आव्हान या सहकार क्षेत्रापुढे निर्माण झालेलं आहे. सहावं आव्हान दिलेलं आहे व्यवस्थापनाचा दुय्यम दर्जा. जे मॅनेजमेंट बॉडी असते त्यांचा दर्जा हा कमी आहे, हलका आहे. जसे देशातील मोठे उद्योग असतील, बहुराष्ट्रीय कंपन्या असतील, यांचे व्यवस्थापन तज्ज्ञ, अनुभवी, प्रशिक्षित, उच्च शिक्षित व्यवस्थापकांमार्फत यांचा कारभार चालतो. त्यांच्याकडे मोठमोठे लोक असतात, पगारदार व्यक्ती, आणि त्यांना बाजाराचं किंवा व्यवसायाचं ज्ञान असते. परंतु सहकारी संस्थेकडे मर्यादित भांडवल असल्याकारणानं आणि मनुष्यबळाचा वापर करणे त्यांना शक्य होत नाही. चांगल्या उच्च दर्जाचे अधिकारी नियुक्त करणे जास्त पगारदार देऊन त्यांना परवडत नाही. त्या तुलनेने व्यवस्थापनाचा दर्जा दुय्यम निर्माण झालेला आहे मग सहकारी संस्थेचा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत. हे आव्हानसुद्धा सहकार क्षेत्रापुढे निर्माण झालेलं आहे की कंपन्यांच्या तुलनेत भारतातील सहकार क्षेत्रापुढे किंवा सहकारी संस्थेचा व्यवस्थापनाचा दर्जा हा दुय्यम आहे. हे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. सातवं आव्हान दिलेलं आहे संघटनात्मक प्रयत्न. अत्यंत मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या, मोठे उद्योग आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात पैसा असतो, भांडवल असते, उत्पादनाचं प्रमाणसुद्धा त्यांचं प्रचंड असते. त्यामुळे कोणतीही एक सहकारी संस्था बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाही, एकटी सहकारी संस्था. म्हणून सहकारी संस्थेनं संघटन शक्ती वाढवली पाहिजे, आपली युनियन तयार केली पाहिजे आणि यांचा संघटनाच्या दृष्टिकोनातून किंवा संघटनेच्या माध्यमातून बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा केली पाहिजे आणि त्यांचे संघटनात्मक परंतु त्यांची जे संघटन निर्माण व्हायला पाहिजे सहकारी संस्थांचं, ते निर्माण होताना दिसत नाही. हे आव्हानसुद्धा सहकार क्षेत्रापुढे निर्माण झालेलं आहे की आपली संघटना सहकारी संस्थेनं, सहकार चळवळीनं वाढविलं पाहिजे. छोट्या छोट्या सहकारी संस्था, दुर्बल सहकारी संस्था किंवा ज्या फायद्यात नाही, तोट्यात चालत आहे सतत, अशा सहकारी संस्थांचं विलिनीकरण केलं पाहिजे आणि मोठ्या सहकारी संस्था तयार करून बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा केली पाहिजे. हे आव्हान सहकार क्षेत्रापुढे आहे. आठवं आव्हान आहे ग्राहकांचे समाधान.
स्पर्धात्मक बाजारपेठेत ग्राहक हा राजा असतो असं आपण म्हणतो नेहमी. कोणत्याही बाजारात तुम्ही जाल तर ग्राहकाला जिथे पटेल तिथंच तो वस्तू खरेदी करत असतो, म्हणून ग्राहकाला राजा असं म्हणतात. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या कंपन्या वस्तूचा कमीत कमी किंमत आकारून चांगल्या दर्जाच्या वस्तूचा पुरवठा करतात. ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या असतात, मोठ्या कंपन्या असतात, प्रायव्हेट कंपन्या, ह्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत असल्यामुळे त्यांचा उत्पादनाचा खर्च कमी होतो. त्यामुळे त्या कमी किमतीत आपला माल विकू शकतात आणि चांगल्या दर्जाचा असतो त्यांना, आणि म्हणून त्यांच्याकडे ग्राहक आकर्षित होतात. त्यामुळे सहकारी संस्थांचा ग्राहक हा दुरावत आहे. तर अशा ग्राहकांचे समाधान करून त्यांना टिकून ठेवण्याचे आव्हान सहकार क्षेत्रासमोर आहे. जो पारंपरिक ग्राहक आहे सहकारी संस्थेचा, तो टिकून ठेवण्यासाठी सहकारी संस्थांना प्रयत्न करावे लागणार आहेत. हे त्यांच्यापुढे एक आव्हान आहे. 9वं आव्हान दिलेलं आहे, ग्रामीण विकासातील सहभाग. सहकार चळवळीची जे ग्रामीण भागाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासात महत्त्वाची भूमिका आहे. जे स्वतंत्र झाल्यानंतर सहकारी संस्थांनी भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. परंतु मुक्त अर्थव्यवस्थेमुळे चळवळीचं अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे. सहकारी संस्थांच्या मुख्य व्यवसायाबरोबरच ग्रामीण भागाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाचे प्रयत्न कमी होत आहे. म्हणजे ग्रामीण भागात जर सहकारी संस्थांचं नामशेष झाला तर ग्रामीण भागाच्या विकासावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून ग्रामीण विकासातील त्यांचा सहभाग वाढवायला हवा, हे एक आव्हान त्यांच्यापुढे निर्माण झालेलं आहे. 10वं दिलेलं आहे, वाढता राजकीय हस्तक्षेप. आपण पाहतो की सहकारी संस्था शक्यतो राजकीय लोकांच्या ताब्यात असतात. जीवन पद्धतीमध्ये राजकीय हस्तक्षेप प्रत्येक क्षेत्रात असतोच, परंतु काही वेळेस सहकारी संस्थांची राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याचा प्रयत्न आपल्याला होताना दिसून येतो. त्यामुळे सहकाराचा मूळ उद्देश बाजूला राहतो आणि स्वतःचं राजकारण, पक्षीय राजकारण अलिप्त राहता आलं पाहिजे सहकारी संस्थेला. आणि सहकारी संस्थेमधील राजकीय हस्तक्षेप कमी झाला पाहिजे. सहकारी संस्थेमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे याचा सहकाराच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. हा जो वाढता राजकीय हस्तक्षेप आहे राजकीय पक्षांचा, राजकीय नेत्यांचा, तो सहकार क्षेत्रातून किंवा सहकारी चळवळीतून कमी झाला पाहिजे, तरच सहकारी संस्था विकास करू शकतील. तर हा राजकीय हस्तक्षेप हे सुद्धा एक महत्त्वाचं धोरण या सहकारी संस्थेपुढे निर्माण झालेलं आहे. 11वं दिलेलं आहे, कर्ज वसुली. ही सुद्धा एक प्रमुख आव्हान किंवा समस्या सहकार क्षेत्रापुढे निर्माण झालेली आहे. कारण राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे सहकारी चळवळीमध्ये त्या व्यावसायिक धोरणांचा अभाव असतो आणि अपात्र व्यक्तींना अयोग्य कारणांसाठी कर्ज वाटप केले जाते जवळच्या व्यक्तींना, आणि दिलेल्या कर्जाचा योग्य कारणासाठी वापर न करता उपभोगासाठी किंवा अनुत्पादक कार्यासाठी केला जातो. आणि सहकारी बँकांची थकबाकी वसुलीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कारण राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे थकबाकीची वसुलीसुद्धा होत नाही. कारण नेत्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला जर कर्ज दिलेलं असलं आणि ते योग्य कामासाठी त्यानं वापरलं नाही तर तो भरू शकणार नाही. कारण उत्पादन कार्यासाठी जर कर्ज वापरलं तर तो ते परतफेड करू शकेल, पण अनुत्पादक कार्यासाठी जर त्यानं कर्ज काढलं आणि ते भरू शकणार नाही आणि त्याची वसुलीसुद्धा सहकारी संस्था करू शकणार नाही. कारण तो संचालकाच्या जवळचा व्यक्ती असतो, अध्यक्षाच्या जवळचा व्यक्ती असतो. म्हणून याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. कर्ज वसुलीची आव्हान किंवा कर्ज वसुलीची एक मोठी समस्या सहकारी संस्थेपुढे निर्माण झालेली आहे. आणि 12वं आव्हान दिलेलं आहे, आधुनिकीकरण. बहुराष्ट्रीय कंपन्या आणि देशातील मोठे उद्योग यांच्याबरोबर स्पर्धा करण्यासाठी व टिकून राहण्यासाठी सहकारी संस्थांना उत्पादन पद्धतीत बदल करावा लागेल. आधुनिकीकरणाचा, संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या व्यवसायात त्याचा अधिकाधिक वापर करण्यावर मर्यादा निर्माण होतात. सहकारी संस्थेजवळ जे पारंपरिक यंत्र आहेत ते बदलून जर मोठी नवीन यंत्र घेतो म्हटलं त्याला भरपूर पैसा पाहिजे. संगणकाच्या साहाय्यानं जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विकत घेतो म्हटलं तर त्यालासुद्धा भरपूर पैसा पाहिजे. तर हे आधुनिकीकरण करण्यासाठी सुद्धा सहकार क्षेत्रासमोर एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. अशा पद्धतीनं हे जे सहकार क्षेत्रापुढचे आव्हाने आहेत, 10-12 मुद्दे दिलेले, हे 10-12 मुद्देचा सविस्तर अभ्यास म्हणजे सहकार क्षेत्रापुढील आव्हाने होय. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. याच्या व्हिडिओमध्ये आपण सहकार क्षेत्रापुढील आव्हाने यांचा अभ्यास केलेला आहे. पुढील उर्वरित भाग या प्रकरणामधला व्हिडिओ नंबर 2 मध्ये बघू.